नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये व्हील नट रिमूव्ह आणि फिटिंग हे दाखवणार आहे। रिमूव्ह करायची पद्धत आहे बघा। ह्यामध्ये दोन माणसं लागतात, एक खाली बॉल टॉमी पकडायला आणि एक टॉमी ओढायला। तर ह्यामध्ये खूप ताकद लागते आणि ह्यावेळी नट जर रस्ते असेल तर त्यामुळे जास्त ताकद लागू शकते। जर ड्रायव्हर एखादा गाडी पंक्चर झाली तर तो रस्त्यामध्ये हे एकटा करू शकत नाही। हे एकटा करण्यासाठी आपल्याला हा टूल आहे। हा टूल कुठेही इझी आपण गाडीमध्ये कुठेही ठेवू शकतो, कुठेही नेऊ शकतो आणि इझी प्रकारे नट बोल्ट आपण जो व्हील नट आहे तो इझी प्रकारे व्हील नट आपण खोलू शकतो। एखादा ड्रायव्हर एकटा असेल तरी ह्या मशीनने तो बोल्ट नट काढू शकतो। ही मशीन आहे, ह्याला बॉक्स दिला आहे। ह्यामध्ये दोन बॉक्स येतात, एक हँडल येतो आणि हँडल येऊन परत ही मशीन येते। ही मशीन आहे, ही कशी लावायची आणि कसं यूज करायचं हे दाखवणार आहे तुम्हाला। ही लावण्याची पद्धत बघा। ह्या बॉक्समध्ये लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये नटामध्ये 27 असेल तर 27 नट असणार। जर बॉक्स असेल कसं असेल त्यानुसार बॉक्स लावायचा आणि हे थोडं टच करून घ्यायचं वरच्या नटाला। त्या हा हँडल आहे, हँडलने ह्या नटाला ह्या लॉक करून घ्यायचा आपण आणि हा खाली बॉक्स लावला आहे आणि ह्या हँडलने हा हँडल आपल्याला फिरवायचं आहे। हा हँडल एकटा माझा हा असिस्टंट एकटा खोलू शकतो बघा। त्याने जास्तही ताकद लावली नाही, इझी प्रकारे तो एकटा खोलत आहे। अशा प्रकारे ड्रायव्हर जर गाडी पंक्चर झाली रस्त्यात, अशा जागी तिथं कोणी नाही, एकटाच आहे तो, त्या जागी हा टूल त्याला आरामदायक आहे। तो एकटा खोलून टायर पंक्चर असेल तर टायर पंक्चर खोलून त्याला पंक्चर काढून परत फिट पण करू शकतो। हा बघा, हा एकट्याने त्यांनी लूज करून टाकले नट, तो त्याला काही जास्त ताकद लागली नाही। बघा तो ताकदीने पण कसा असिस्टंट आहे बा माझा, त्याने इझी प्रकारे बोल्ट काढला आहे। हा ड्रायव्हर जर हा टूल ड्रायव्हरकडे असेल तर ड्रायव्हर इझी प्रकारे आरामदायक, म्हणजे ड्रायव्हिंग करून तो थकला असेल, जरी टायर पंक्चर झाला असेल तर ह्या टूलने त्याला जास्त त्रास होणार नाही आणि आरामात कुठेही तो खोलू शकतो। हे पहा।